तुम्ही तुम्ही आता आलात आणि ऐश्वर्याची दररोज ट्रेन पडली. एपिसोड तो त्रास होतोय बघण्याकरता तिला. आमच्या चॅनलला आम्हाला त्रास सबस्क्राईब होईल असं करा. काही करू नका. तुम्ही इथे येऊच नका, थांबूच नका, निघून जा इथून. जा. ते माझं जानकीकडे काम होतं. मलाही आत्ताच कळतंय, मला काहीच माहित नाहीये. मी स्पष्टीकरण मागितलेलं नाही. काय करायचं ते करा. आई ऐका तरी. आई आहो. आई माझं ऐका तरी. आई मला तुझ्या संग बोलायचं आहे काहीतरी. चल. पण मला माफ कर. माझ्यामुळे तुझ्यामध्ये आणि सुमित्रा ताईंमध्ये भांडण झालं. पण मी तुला खरं सांगते, माझा असा काय हेतू नव्हता. नाही का, तुम्ही कशाला माफी मागा. खरं तर आमच्यात भांडणं लावणारी वेगळीच. काय ग, अशी कशी एकदम चक्कर आली? माहित नाही ओलता बाई. आई आई माहित नाही ग कशी चक्कर आली. खूप दगदग झाली असेल कदाचित माझी म्हणून. किती करशील ग या घरासाठी? जरा स्वतःकडे लक्ष देत जा बाळा. बाळा अगं तू नको ना मला सारखं सारखं बाळा बोलूस. मी तुला समजावलंय ना, बाळा नको बोलूस. मग अशी सुद्धा तू पाणी आणायला जाताना बाळा बाळा करत गेलीस. हे बघ, लोकांना जर कळलं ना तर आपल्या सगळ्या प्लॅनची वाट लागेल, आपला प्लॅन फसेल. त्यामुळे जरा प्लीज तुझ्या या इमोशन्सवर जरा कंट्रोल कर. दररोज एपिसोड बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शांत कशी बसेल? तुम्ही सांगावं जावई बापू. नाही बरोबर आहे. काय बरोबर आहे तुमचं? काहीच बरोबर नाहीये सर. आई हे बघ, तुझी एक चूक सगळ्याचा शेवट करू शकते. आणि हे बघ, सगळ्यांसमोर तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. ठीक आहे, पाणी. उठा तुम्ही, उठा म्हटलं ना, उठा. तुम्ही का आला तिथे? तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं माझ्याशी गोड गोड बोलायला यायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही आता माझ्यासाठी पाणी घेऊन आलात. अरे का? मी चक्कर येऊन तरी मेले ना तरी तुमच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही मी. कळलं तुम्हाला? तुम्ही जा इथून. अरे जा. आई आई तुम्ही आई या ना प्लीज या. ऐश्वर्या, कशी आहे तब्येत तुझी? हो आई, म्हणजे थोडंसं गरगरत आहे, पण ठीक आहे मी आता. कावेरी ताई आल्या खाली. हो ना आई, बघा ना. कशाला आली आहे ती बाई आपल्या घरात, जिच्या नवऱ्यामुळे आपल्या नानांना एवढं सगळं भोगावं लागलं. त्या बाईला आपल्या घरात बघितलं ना आणि दररोज एपिसोड बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या बाई माझ्यासाठी पाणी घेऊन आलेत. ओ जा, तुमच्या लाडक्या जानकीला जाऊन पाणी द्या, मला नका देऊ पाणी. मला पाणी द्यायला आणि माझी काळजी करायला माझ्या सासूबाई आहेत, माझ्या आई आहेत. तुम्ही जा, तुमच्या जानकीला जाऊन भेटा. जा अहो जा ना. सारंग काय चाललंय ना सांगा ना जायला प्लीज. माझं डोकं दुखायला लागलं त्याचा. सांगा यांना. अहो जा ना, आता काय काम आहे आता तुमचं? जा म्हणाले ना त्या. आई ते ऐश्वर्याच्या आई पण गेल्या ना? नाही रे, जानकीशी काहीतरी बोलतायत. त्या म्हणाल्या जानकीकडे त्यांचं काहीतरी काम आहे. मॉमचं जानकीकडे काय काम असेल? तुम्ही म्हणत होता तुमचं काहीतरी काम आहे माझ्याकडे. काय काम आहे? माझे हे काम आहे. हे काय? माफीनामा आहे. जानकी, मी हे समजा माझ्या कुंकवासाठी करते आहे ग, सयाजीरावांसाठी. हे बघ, कसं बी असलं तरी माझा नवरा आहे का तो, आणि त्यांच्या वाईट कर्मामुळेच ते जेलमध्ये आहेत, आणि त्यांची बायको म्हणून माझं बी काहीतरी कर्तव्य आहे. आणि म्हणून मी वकिलांशी बोललेली, आणि त्यांनीच हा मार्ग मला सुचवला. वकील म्हणले, या माफीनाम्यावर रणदेवांच्या घरात कोणी बी सही केली तर त्यांची शिक्षा थोडी कमी होईल. पण जानकी, सुमित्रा ताई आणि या घरात कोणी बी या माफीनाम्यावर सही करतील असं मला वाटतं. दररोज एपिसोड बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय बोलताय तुम्ही? का जानकी, तू यावर सही केलीस तर उपकार होतील ग. करतेस ना सही? हे बघा, तुम्ही दुसरं काही मागितलं असतं तर मी प्रयत्न तरी केला असता, पण सयाजी काकांची शिक्षा कमी होण्यासाठी त्यांच्या माफीनाम्यावर कसं विसरू मी? कसं विसरू? त्यांनी आमच्या नानांना किती त्रास दिला, त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबाला किती भोगावं लागले. कसं विसरू? नाही का, मी त्या पत्रावर सही करू शकत नाही. जानकी, हे समजा कळतंय का मला? पण बापू, मी हात जोडते तुमच्यासमोर. या परिस्थितीत तुम्ही मला नका अडकवू. असं रडू नका. तुम्ही अशा लाचार झालेल्या बघून मला नाही आवडलं. काही असेल, पण मी या माफी पत्रावर सही नाही करू शकत. नाही करू शकत. ठीक आहे जानकी, मी समजू शकते आणि मला पटतंय बी. मी फक्त माझं कर्तव्य करत होते का? माझ्या लेकीनं तिचं कर्तव्य कधीच बजावलं नाही.
पण जानकी तू मात्र या घराला सांभाळलंस आणि त्यात ते माझ्या लेकीने तुला खूप त्रास दिला. तिच्या वतीनं मी तुझी माफी मागते. दररोज एपिसोड बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सून मिळावी ती जानकी सारखीच आणि लेक बी असावी ती जानकी सारखीच. सदा सुखी. आई नमस्कार करते. सुखी राहा. आई तू माझ्यासोबत असताना मी कायम सुखीच असेल. जसं जानकी तिच्या आईच्या पाया पडते तसं माझी मुलगी कधी करेल. इतकी वर्ष तिला प्रेमानं आशीर्वाद द्यायला असुसलेली आहे मी. मला पण हा क्षण कधी जपून ठेवायला मिळेल का? ही गोष्ट आहे एका अशा आईची जिने आपल्या लेकरासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडलं, जिच्या प्रत्येक श्वासामध्ये होती तिच्या मुलाच्या भविष्यासाठी धडपड. आणि त्या मुलाची गोष्ट जो एक दिवस भारताच्या सर्वोच्च तंत्रज्ञान संस्थेत पोहोचला. गावाचं नाव होतं वाडा. डोंगराच्या कुशीत वसलेलं, मातीच्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांनी भरलेलं एक लहान गाव. तिथं राहायची राधा, एका साध्या शेतकऱ्याची मुलगी आणि नंतर एक गरीब काम करणारी आई. राधाचा नवरा संजय गावच्या विहिरीत पाय घसरून गेला आणि काही क्षणात संपलं सगळं. त्यावेळी राधाचा मुलगा विवेक फक्त 5 वर्षांचा होता. त्याने त्याच्या वडिलांना शेवटचं पाहिलं तेव्हाच त्याच्या मनात काहीतरी घट्ट ठसलं. आईसाठी काहीतरी मोठं करायचंय. राधा आता एकटीच होती. घर चालवणं, मुलाला वाढवणं आणि जगाशी सामना करणं हे सगळं तिला एकट्यानं करायचं होतं. ती सकाळी 5 वाजता उठायची, गावातल्या लोकांच्या घरी भांडी घासायची, धुणी करायची आणि दुपारी नदीकाठी कपडे धुवायची. शरीर थकत असलं तरी मनात ताकद होती मुलाच्या भविष्याची. विवेक शाळेत जात असे. शाळा गावातलीच होती, पण त्याचा अभ्यास नेहमी पहिल्या क्रमांकाचा असे. त्याच्या डोळ्यात एक चमक होती जिचं राधाला नेहमी आश्चर्य वाटे. एका दिवशी शिक्षकांनी त्याला विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचं आहे? विवेक म्हणाला, माझी आई खूप कष्ट करते. मी इंजिनियर होणार आणि तिचं सगळं दुःख दूर करणार. शिक्षकांनी हे ऐकून डोळे पुसले. त्यांनी राधाला बोलावून सांगितलं, तुझा मुलगा खूप हुशार आहे, पण त्याला पुढे शिकवायला लागतील पैसे, वेळ आणि समर्पण. राधा काही न बोलता घरी आली. त्या रात्री ती झोपली नाही. तिनं निर्णय घेतला, काहीही झालं तरी विवेकचं शिक्षण थांबू देणार नाही. दुसऱ्या दिवशीपासून तिनं अजून 2 घरी काम घेतली. शरीर थकून जाई, पण स्वप्न मोठं होतं. कथा सुरूच आहे. अजून मोठा संघर्ष, IIT प्रवेश परीक्षा, शहरातला संघर्ष आणि अखेरीचा यश. विवेक आता 10वीत होता. बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. गावात प्रकाश सतत जात असे, पण तो मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करत राहायचा. आई त्याच्यासाठी चुलीवर गरम दूध ठेवायची आणि स्वतः उपाशी झोपायची. एक दिवस त्यानं आईला विचारलं, तुला भूक नाही काग? राधा म्हणाली, आईंची भूक मुलाच्या यशाने मिटते रे. 10वीला तो जिल्ह्यात पहिला आला. सगळीकडे त्याचं नाव झालं. स्थानिक वृत्तपत्रात त्याचा फोटो छापून आला. त्यात तो आई समोर झुकलेला होता. पुढे 12वीत त्याने इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. IIT जिंकण्याचं स्वप्न डोळ्यात होतं, पण त्यासाठी लागणारी कोचिंग फी त्यांच्याजवळ नव्हती. राधा एका मोठ्या शहरात गेली, मुंबई. तिथं ती घरकामाला लागली. अनोळखी रस्ते, गोंगाट, अंगावर तुटणारी गर्दी, पण
पण मनात होती फक्त एकच गोष्ट, माझा मुलगा IITत गेला पाहिजे. विवेक आता एकटाच गावात राहून अभ्यास करत होता. तो दिवसभर कॉलेज आणि संध्याकाळी जुनी IIT प्रश्नपत्रिका सोडवायचा. आईने त्याला एक जुना स्मार्टफोन दिला होता, ज्यातून तो मोफत ऑनलाईन लेक्चर्स बघायचा. नेटसाठी तो वाचनालयाबाहेर उभा राहायचा. एक दिवस राधाची तब्येत बिघडली. डॉक्टर म्हणाले, ती खूप थकली आहे, तिचं शरीर आता जबाबदारीला नाही झेपतं. विवेक अभ्यास सोडून तिच्या जवळ धावला, पण राधा म्हणाली, जर तू आता थांबला तर माझा सारा कष्ट व्यर्थ जातील. परीक्षेच्या दिवशी तो तिच्या खोटो समोर वाकून म्हणाला, आई, आज मी तुझ्या स्वप्नाला उत्तर देतो. महिन्याभरानं निकाल लागला. विवेकचं नाव ऑल इंडिया रँक 73. सगळं गाव थक्क झालं. वृत्तपत्र, चॅनेल्स आणि समाज माध्यम सगळीकडे तोच. पण तो कोणीच नव्हे, फक्त एका गरीब आईचा मुलगा, जो तिच्या स्वप्नांनी घडला होता. आता विवेक IIT मध्ये शिकतो आहे, पण प्रत्येक सुट्टीत तो घरी येतो. आईसाठी चप्पल घेऊन येतो, जेवण वाढतो आणि म्हणतो, हे जे काही आहे ना ते तुझ्यामुळे आहे गाई. आई त्याच्या केसांवरून हात फिरवते आणि डोळ्यांतून अश्रू ओघळतात. कथा संपते इथे, पण संघर्ष संपत नाही. कारण अशी असतात आई, स्वतः अंधारात राहून आपल्या लेकरासाठी दिवा लावणाया, कधीही न थकणाया, न हरणाया आणि कायमच आपल्या लेकरावर प्रेम करणाया. ही गोष्ट प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक लेकरासाठी